असं वाटतं आपल्या डोक्यात की अरे एमसीक्यूजच आहे. लुक ॲट द मार्क्स. तो जो सेक्शन ए आहे ना त्याला 20 मार्क्स आहेत. एमसीक्यूला 16 मार्क आहेत. 80 मधले 16 मार्क म्हणजे 1/5 मार्क्स आर फॉर एमसीक्यू. आणि रिस्क काय आहे, चुकलं की पूर्ण 2 मार्क गेले. इट्स नॉट लाईक की स्टेप चुकले 1 मार्क तरी मिळेल असं होणार नाहीये. सो बेसिकली सेक्शन ए इज नॉट टू बी इग्नोर्ड फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट 180 मिनिट्स आता आपण बघितलं तसं यातली सरळ सरळ 15 मिनिटं बाजूला काढा. तुम्हाला पेपरवर प्रत्येक वेळेला म्हणजे पहिला पेपर आला की सगळ्या डिटेल्स भरायचे असतात. त्याच्यानंतर टीचर सह्या करायला येतात, तुमच्या सह्या घेतल्या जातात, ते एक पेज पाठवलं जातं, तुमच्या सह्या घेतात, बारकोड लावायला येतात, लक्षात आहे शेवटी ते हॉलोक्रॉफ लावायला येतात. सो ऑब्व्हियसली पूर्ण 180 मिनिट्स टाइम हा तुम्हाला पेपर लिहायला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यातनं सरळ सरळ 15 मिनिटं बाजूला काढा. सो रफली यू आर गोइंग टू गेट जस्ट 165 minutes for your day. Rather, मी तर म्हणेन की सेफ साइड कीप अ टार्गेट ऑफ दिस 160 minutes. ठीक आहे. आता 160 मिनिट्स रफली तुम्ही जर सरळ 4 मध्ये डिवाइड केलं, पहिला एक ढोबळ 4 सेक्शन्स, तर 40 मिनिट्स पर सेक्शन. दॅट्स व्हॉट टाइम यू आर गोइंग टू गेट रफली. आता 40 मिनिट्स पर सेक्शन जे आहे ना ते मात्र थोडंसं प्लस मायनस करायचं. Usually, according to me, this is the section which you can deal in 30 minutes. Or rather, let's keep a margin 30 to 35 minutes. दुसरी गोष्ट 1 mark sums. 1 mark sum म्हणजे 1 sentence answer नाही. It's a sum, not MCQ. So जेवढी मेथड असेल, जेवढे काही रिक्वायर्ड स्टेप्स असतील त्या दाखवावाच लागतील. 1 मार्क सम म्हणून डायरेक्टली आन्सर लिहून टाकला असं होणार नाही. तसं केलं तर मार्क मिळणार नाही. लक्षात आहे. सो इवन दो इट्स अ 1 मार्क सम, व्हॉट एव्हर नेसेसरी स्टेप्स फॉर्मली यू विल हॅव टू राईट इट. ते लक्षात घ्या. बट सेक्शन्सची ऑर्डर आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, कुठल्याही ऑर्डरमध्ये सॉल्व्ह केलं तरी चालतं. पण आत्ता कोणाच्या पेपर मध्ये मी बघितलं सेक्शन एचे एमसीक्यू वेगळे आणि क्वेश्चन 2 वेगळा. डोंट डू दॅट. एकदा सेक्शन घेतला की त्याचं पूर्ण करायचं, हे लक्षात आहे. बाकी ऑर्डर काही ठेवा, दॅट इज अलाउड. कुठलाही सेक्शन पहिल्यांदा सॉल्व्ह केला तरी चालेल. सो ॲज आय सेड की रफली सेक्शन ए 30 to 35 मिनिट्स मध्ये होतो. आतापर्यंत जर पेपर्स मी चेक केलं किंवा तुम्ही ऑब्झर्व करा की सेक्शन बी युजली करता येतो. एक 5-6 सम तर सगळ्यांना आरामात करता येतात. सो अगेन सेक्शन बी इज इझी, कारण 2 मार्क सम्स असतात. सो कंपॅरेटिव्हली याच्यामध्ये इझी सम्स, ज्याला कमी स्टेप्स आहे अशी सम्स असतात. हे लक्षात आहे. सो अगेन सेक्शन बी सेम यू कॅन डू 30 to 35 मिनिट्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये 100% एक तरी थिअरम असतो. सेक्शन डी मध्ये एकही थिअरम नाही असं होतच नाही. और मोस्ट लाईकली देअर माइट बी 2 थिअरम्स. एक तर सेक्शन डी मध्ये नंबर ऑफ सम जो सॉल्व्ह करायचा आहे ना तो कमी आहे. सेक्शन डी ला इथे तुम्हाला 8 सम्स आहेत, इथे 8 सम्स आहेत, इथे टोटल 8 एमसीक्यूज आणि 4 1 मार्क. अर्थात पूर्ण 12 समचा बल्क नाही होत तो, पण ठीक आहे लाईक. आणि इथे तुम्हाला फक्त 5 सम सॉल्व्ह करायचे, हे लक्षात आहे. सो सेक्शन डी ला 40 मिनिट जो टाइम आहे ना किंवा इधर समवॉट लेसर दॅन दॅट, हा टेक्निकली सफिशियंट आहे. बिकॉज थिअरम जेव्हा येत असतो ना तेव्हा लिटरली लिहायला 2-3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट, बरेच जण थिअरम बरोबर असलेली सम्स इग्नोर करतायत. ओके, 2-2 मार्क असतात. तर डोंट एक्सपेक्ट की 4 मार्काचे थिअरम आहे त्या समला एखादाच मार्क असेल, अर्धाच मार्क कट होईल. नो, बिकॉज थिअरम जर स्मॉल असेल तर त्या समला 2 मार्क असतात. सो थिअरम बरोबर असोसिएट जी सम्स आहेत, एस्पेशली इनव्हर्स ट्रिगोचं केलेलं नाही आहे बऱ्याच जणांनी. डू इट, काही डिफिकल्ट नाही आहे ते फार. सो थिअरम बरोबर जिथे सम्स येतात तिथे त्या सम्सना इम्पॉर्टन्स आहे. दुसरी गोष्ट, थिअरम आणि सम जेव्हा विचारलं जातं तेव्हा जर सम फक्त करून ठेवलं तर त्याला एकही मार्क मिळत नाही. थिअरम हेन्स सम. लक्षात आहे. उगाच वेळ वाया घालवू नका की करून ठेवतो देतील मार्क कदाचित वगैरे, अजिबात नाही.
फक्त सम केलं तर त्याला काही मार्क नाही आहेत. थिअरम असेल तर ते सम चेक केलं जातं. ठीक आहे. सो इवन अकॉर्डिंग टू मी की सेक्शन डी ला 40 मिनिट्स सफिशियंट आहे. बिकॉज ॲज आय सेड की एकतर एक थिअरम तरी असतो. थिअरम ज्यांना येतो त्यांना फक्त 4 सम सॉल्व्ह करायचे असतात आणि 4 सम्सला अगदी 7 ते 8 मिनिटं जरी धरली तरी 40 मिनिट्स हा खूप वेळ झाला. राईट. आणि उरलेला जो काही सगळा टाइम्स आहे तो सेक्शन सी ला ठेवायचा. सो सेक्शन सी ला यू कॅन कीप 50 to 55 मिनिट्स. हा क्रुशियल सेक्शन आहे कारण सेक्शन सी मध्ये काय होतं सांगते, मिक्स सम्स असतात. देर आर फ्यू सम्स विच आर टेक्निकली 4 marks worth but they might be asked in section C. Or there might be sums worth 2 marks which will be asked for 3 marks. हे पण आहे, बोथ टाईपची सम्स असतात. काही डिफिकल्ट सम्स पण सेक्शन सी ला येतात, काही सोपी सम्स पण येतात, काही टिपिकल 3 marks वर्थ सम्स असतात. पण सेक्शन सी जो आहे तो एक तर सगळ्यात बल्की आहे आणि तिथे सम्सचा नंबर हा सगळ्यात जास्त असणार आहे. हे लक्षात आहे. सेक्शन डी ला टिपिकल ठरलेली सम्स येतात. 4 मार्काला कुठली सम्स विचारणार हे बऱ्यापैकी फिक्स आहे. मॅट्रिक्स असणार आहे, एओडी असू शकतं कधीतरी. लक्षात आहे. युजली इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हची सम्स तुम्ही सेक्शन डी ला बघितली तर कमी विचारली जातात. सेक्शन डी ला सम्स मेनली कुठली असतात, ऍप्लिकेशन टाईपची सम जास्त येतात. एओडी असेल, डेफिनेट इंटिग्रल असेल, डिफरन्शियल इक्वेशन असेल, एलपीपी, मॅट्रिक्स, मोस्टली अशी सम्स असतात ती सेक्शन डी ला येतात. सो दॅट्स हाऊ द टाइम यू हॅव टू मॅनेज. घड्याळाकडे लक्ष पाहिजे. आम्ही लिहितोय समोर काय चाललंय माहिती नाही चालणार आहे. यू हॅव टू कीप दॅट. आपण सेक्शन कुठला पहिला सुरू केला की डोक्यात पाहिजे की कितीपर्यंत माझा सेक्शन झाला पाहिजे. हे लक्षात आहे. सो रफली दीज आर द थिंग्स दॅट यू हॅव टू अंडरस्टँड पेपर लिहिताना. हे आता ती जी 20 मिनिटं मी ठेवली आहेत ना, राईट, ऑब्व्हियसली तेवढी तर तुमची काही बाकी फॉर्मॅलिटीज मध्ये जात नाही. सो 10 minutes फॉर क्रॉस चेक. आता परत क्रॉस चेक त्यांच्यासाठी की ज्यांचा एकतर पेपर पूर्ण होतो, येत असतो आणि आता क्रॉस चेक करायचं. ओके. सो क्रॉस चेकला काय करायचं, एक तर याचा कंटाळा करू नका. इफ यू वॉन्ट टू गो अबाउट 75 marks, कशात आहे तर क्रॉस चेकिंगचा कंटाळा करून हे चालणार नाही. आय नो ते एक फेज असते की असं पेपर लिहून जायला की वाटतं की जाऊ दे, कुठे परत बघायचं, काहीतरी चुकलं असेल मग परत आपल्याला टेन्शन येईल, जाऊ दे काय होईल तर होईल. आता ड्रॉप दॅट ॲटिट्यूड. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर एमसीक्यूज येतात. आय हॅव टोल्ड यू की एमसीक्यूज सरळ पेन्सिलने हवं ते लिहून ठेवा किंवा मार्क तुमच्याकडे पेन्सिलने लिहून ठेवा. तुम्हाला माहिती आहे की एमसीक्यूजला काय लिहायचं असतं. सो पहिलं क्रॉस चेकिंग एमसीक्यूजचं झालं पाहिजे. हे एमसीक्यूज क्रॉस चेक करायचे काही, आणि सगळे क्रॉस चेक करायची गरज नसते. बिकॉज आय एम शुअर की 8 पैकी 2 ते 3 एमसीक्यूज असे असणार की तुम्हाला 100% मिळते की डोळे झाकून याचा आन्सर हे आहे. ते नाही, पण देर आर सम जिथे थोडंसं सॉल्व्ह करताना काहीतरी गडबड होऊ शकते असं वाटलेलं असतं. सो ते एमसीक्यूज परत एकदा चेक करायचे, ते लिहायचे. राईट. एमसीक्यूला सेकंड अटेम्प्ट असेल तर चेक होत नाही. एमसीक्यू खोडून जर लिहिला असेल तर तो चेक होत नाही. दॅट्स अ रूल. बाकी थ्रू आउट पेपर अलाउड आहे. तुम्ही काट मारली परत लिहिलंय चालतं, पण एमसीक्यूजला तुम्ही काट मारून किंवा खोडून जर पुढे लिहिला असेल तर तो चेक होत नाही. एमसीक्यू ओनली फर्स्ट अटेम्प्ट. ठीक आहे. सो परत क्रॉस चेक करताना एमसीक्यू क्रॉस चेक करायचे किंवा सम सॉल्व्ह करतानाच आपल्याला कळलेलं असतं की काही सम्स 100% आपल्याला 100% माहिती असं की हे सम माझं बरोबरच आहे, पण काही सम डाऊटफुल असतात की माहिती नाही, मे बी नीट नाही आलेलं. सो अशी सम्स परत एकदा क्रॉस चेक करायची. जर लक्षात आलं की तिथे करताना आपलं चुकलं होतं आणि आता करेक्ट आठवत आहे, सरळ तिथनं खोडायचं. शेवटी सेक्शन नंबर, सम नंबर व्यवस्थित घालून परत लिहून काढायचं. दॅट इज डेफिनेटली अलाउड. हे लक्षात आहे. आता मुद्दा आहे तो एक्स्ट्राचा. एक्स्ट्रा परत 2, एक तर ज्यांना आधी एक्स्ट्रा करता येत आहेत, राईट, म्हणजे 11 पैकी ज्यांना 11च्या 11 येत आहेत. ओके. 11 पैकी 8 असतात. सेक्शन बी यू नो 11 पैकी 8 आउट ऑफ 11, सेक्शन सी 8 आउट ऑफ 11 आणि सेक्शन डी 5 आउट ऑफ 8. अशी ज्यांची सिच्युएशन आहे की नाही आम्हाला सगळं पेपर अख्खा येतं, तिथे आता एकतर चॉईस मॅटर करतो. मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगते की पेपर हातात आल्याला लिहायची घाई करू नका. गो थ्रू द पेपर, डिसाईड आणि मग लिहायला सुरुवात करा.
जेव्हा थॉट्स सॉर्टेड असतात ना तेव्हा तो पेपर पण व्यवस्थित लिहिला जातो. सो चूज करताना शो ऑफ नाही, गॅरंटेड मार्क्स. जसं मी म्हणते की मॅट्रिक्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स याचा ऑप्शन येत असेल तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स करायचं नाही, बिकॉज चुका व्हायची शक्यता जास्त आहे. इट्स नॉट अबाउट की मला येत नाही किंवा तुम्हाला येणार नाही. एक जरी एलिमेंट चुकला तरी तिथे चुकायची शक्यता जास्त आहे. सो पेपरमध्ये आपल्याला मार्क्स स्कोअर करणं इम्पॉर्टंट आहे, नाही की दाखवणं कसं मी मॅट्रिक्स बरोबर सॉल्व्ह करू शकतो. हे लक्षात आहे. त्यामुळे तो चॉईस जो आहे तो मॅटर करतो. आणि आता वर्षभर अभ्यास करणाऱ्यांना साधारण माहिती असतं की कुठल्या सममध्ये आपल्या चुका होऊ शकतात किंवा होतात. सो असे क्वेश्चन्स आधी अटेम्प्ट करायचे नाहीत. जे गॅरंटीड आहेत, सोपे आहेत, 100% माहितीत आपल्याला येणार आहेत, तेच क्वेश्चन्स चूज करायचे. राईट. आणि आयडियली ज्यांना येत असतो ना, म्हणजे येत असतो अख्खा पेपर, 2.5 तासामध्ये आरामात पेपर सॉल्व्ह होतो. पूर्ण 80 मार्काचा पेपर 2.5 तासात आरामात सॉल्व्ह होतो. आणि त्याच्यानंतर लाईक बिफोर क्रॉस चेक व्हॉट यू कॅन ऑलवेज डू, प्रत्येक सेक्शन मधलं एक सम्स एक्स्ट्रा सॉल्व्ह करून ठेवा, ॲटलिस्ट वन. बिकॉज काय होतं ना, एवढी सम करताना कुठेतरी एखादी छोटी चूक होऊ शकते. त्याच्यामुळे इट्स बेटर टू गो फॉर ॲटलिस्ट वन एक्स्ट्रा सम फॉर इच सेक्शन. पण ते शेवटी केलं तरीही चालतं, पण फक्त लिहिताना नीट. एक्स्ट्राज, सेक्शन नंबर, सम नंबर हे व्यवस्थित लिहून शेवटी सॉल्व्ह करून ठेवले तरी चालणार आहे. ओके, हे लक्षात आहे. बाकी बरेचसे रूल्स आणि हे तुम्हाला माहितीच आहेत, बट देन रिमेंबर